सर हे पत्र देताना जर तुम्ही त्या जो काय व्हिडिओ आला होता तो बघितलाच नाहीये तुम्ही. समजा बोललो तर त्या दिवशी गेले असते. पत्रातली भाषा तुमची चुकीची आहे का बरोबर आहे याच्यामध्ये तुम्हाला दिलगिरी आता व्यक्त करायची काय सांगितलं परत म्हणणं का नाही आम्ही मॅम? फक्त हे कोणत्या नियमाने पाठवलं? हे कोणत्या नियमाने पाठवलंय? म्हटलं की सामाजिक याच्यात गैरसमज पसरू नयेत असे तुम्ही त्याच्यावरती काढून घ्यावा असं एवढंच म्हटलेलं आम्ही. अहो पण तुम्ही कोणत्या नियमाने पाठवली ही मला नोटीस? कोणत्या नियमाने? काहीतरी गाईडलाईन असेल ना. ह्याला गाईडलाईन असं ना, ही जी नोटीस पाठवली ही नोटीस कोणत्या नियमाने तुम्ही मला पाठवली? मी काय मार्गदर्शन मागवलं होतं सांगितलं, तुम्ही. याच्यामध्ये व्यापक जनहित लक्षात घेऊन सगळ्या नियम असं कसं सगळे नाव सांगा ना त्या नियमाचं. तुम्ही ऐका ना, तुम्ही भारतीय संविधान वाचलं नाहीये का? वाचलंय की नाही? हा, मग तुम्ही त्या संविधानाच्या कोणत्या नियमानुसार मला ही नोटीस पाठवली? मी सिंपल विचारतोय. एक काय पदसिद्ध अधिकारी म्हणून तुमची इथं सही आहे. नोटीस पाठवायच्या आधी तुम्ही नियम बघितला असेल. नियम बघताना तुम्ही सगळ्या त्या अनुषंगाने विचार केला असेल. काय म्हणणं आहे ते द्या, मी तुम्हाला उत्तर देतो. असं तर कसं? तुम्ही ह्याच मागितलं? तुम्ही ही नोटीसच इलिगल पाठवली आहे. तुम्ही त्याला उत्तर द्या. मला काय मी त्याला उत्तर देतो तुम्हाला. तुम्ही ही नोटीस मला फक्त मी तुम्हाला ऐका ना, तुमच्या समोर येऊन काय विचारतोय की ही नोटीस तुम्ही कोणत्या नियमानुसार मला पाठवली? तुम्ही मला जे आता मी लेखी दिले ना तुम्हाला, तुम्ही मला एक लेखी द्या, त्याचं तुम्हाला सविस्तर उत्तर देतो. त्याला मी आता तुमच्या समोर विचारतोय ना, तुम्ही कोणत्या नियमाने ही पाठवली? तुम्हाला सविस्तर हे तुम्हाला विचारतोय समोर येऊन मी. सविस्तरच ऐकायचंय मला. अहो तुमच्या समोरूनच ऐका ना. मी का देऊ लेखी? तुम्ही जर नोटीसच इलिगल पाठवली तर मी लेखी का देऊ तुम्हाला? उत्तर कोणती पाहिजे मला? आता कोणती पाहिजे उत्तर? अहो ही घडून गेलेली घटना आहे. तुम्हाला उत्तर द्यायचं तेव्हा ते विचार करून तुम्हाला द्यावं लागेल. तुम्ही घडून गेलेली घटना म्हणजे काहीतरी ते तुम्ही केलंय चुकीचं. आणि याच्यात जी भाषा तुमची पूर्णपणे बेकायदेशीर आहे. तुमचा आला त्याच्याबद्दल तुम्हाला म्हटलेलं आहे. व्हिडिओ मध्ये आम्ही रेफरन्स दिलेला आहे. आम्ही लस प्रोग्रामला असा डायरेक्ट विरोध आम्ही जे त्या याच्यात जे डॉक्टरांचे मत आहे आम्ही ते मत प्रदर्शित केलेले. तुमचं काम काय होतं ते मत खोडून काढणं होतं. आम्ही काढतोय ना. ही खोडून काढणं तुम्ही आवाज दाबला. तुम्ही आवाज दाबला तुमच्या कायदेशीर ही धमकी झाली. सर ही धमकी झाली. सर हे तुम्ही म्हणता कायदेशीर कारवाई करणार. तुम्ही जी सिंपल साहेब आमचा गुन्हा तर सांगा ना.